महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। दिल्लीत अमित शहा यांच्यासह महायुतीचे नेते म्हणजेच देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली। या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती असल्याचं समजतंय। मात्र अद्याप याबाबत कोणीही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही चर्चा सकारात्मक झाल्याचंच सांगितलं। मुंबईत भाजपची बैठक होईल, या बैठकीअंती तर चर्चा होईल आणि निर्णय घेतला जाईल असंही सांगितलं गेलंय। बघा, 1989 मध्ये भाजप युवा मोर्चाच्या वॉर्ड अध्यक्षपदाची जबाबदारी फडणवीसांवर सोपवण्यात आली होती। पुढे 90 मध्ये नागपूर शहराच्या पश्चिम विभागाची जबाबदारी, 92 मध्ये भाजप युवा मोर्चाचे नागपूर शहर अध्यक्ष ते झाले। 92 मध्येच नागपूर महानगरपालिकेत सर्वात कमी वयाचे नगरसेवक म्हणून विजयी झाले। 97 मध्ये सर्वात कमी वयाचे महापौर होण्याचा विक्रम फडणवीसांच्या नावावर सलग 2 वेळा नागपूरचं महापौर पद त्यांनी भूषवलं। 94 मध्ये भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, 99 मध्ये पहिल्यांदा नागपूरमधून आमदार म्हणून विजयी। मग 2001 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती। 2010 मध्ये भाजपच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी, भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा 2013 मध्ये सांभाळली। 14 मध्ये सरकार अस्तित्वात आलं। वयाच्या 44व्या वर्षी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली। पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली 2019 मध्ये। 80 तासाचं सरकार 2019 मधलं ते पडलं आणि 2022 मध्ये शिंदे सरकार आलं, त्यात फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं।